हे टाकल्यावरती काय होतं फोडणी मसाला बघ मिक्सर खराब झाला। हेलो वेलकम टू माय न्यू व्लॉग। तो घर पे आज ऐसा पूरा वेदर बना हुआ है कि घर पे आज कोलंबी भात बन रही है। फिर भी मैं बोला अभी क्या करूँगा, कुछ ना कुछ तो। एक तो मैं माइंड गेम खेलने वाला था, वो बाद में खेलूंगा, उसके ऊपर अलग से व्लॉग बना दूंगा मैं। तो अभी घर पे बन रही है ऐसी कोई स्पेशल डिश बनती है ना, तो फिर तुरंत मेरा मोबाइल बाहर निकल आ जाता है और तुरंत करता है व्लॉग शूट। तो इस चैनल पे लगे। मम्मी तुझी झाली तयारी? बघ मिक्सर खराब झाला। मिक्सर आता आणलेला उषाचा। अरे खराब म्हणजे तसं नाही, मग त्याच्यावर ग्रेव्ही उडाली। ग्रेव्ही उडाली मग त्याला खराब थोडी बोलतात यार। मग ते क्लीन नको करायला। एवढा महागातला आणलेला आहे मी। हो. मी म्हणजे तू घेतलायस पण असं बोल पुढे। हा तुझं नाव नाही घेतलं तर तुला लगेच राग आला। बरोबर आहे। हा जिथे माझं नाव आहे तिथे लागलंच पाहिजे ना। हे काय घातलंय मम्मी तू? वन पीस नाईटी। हे माझ्या मम्मीने पहिल्यांदा घातलंय, मी पण दाखवू शकत नाही। मॅक्सी नाईटी माहिती मला। हा आणि दुसरी नाईटी ही काय दाखव दाखव, तोंड दाखव, चांगली तर वाटतेस। मसाला काय आलं काय ते, काय उडालेलं काय? अरे काल मी ना खोबऱ्याचं रस लावला होता ना, हा. तर आता टॅमॅटोचा लावला। अच्छा, टॅमॅटोचा रस उडाला का लावलास? आता एकावर एक लागणारच ना रे। हो असं सीन आहे काय? मी आता तेरा शक्ल दिखाऊ क्या? मेरा तेजपत्ता दे तेरा। मेरा तेजपत्ता दे तेरा। हा काय सीन आहे? मम्मी तुझं हिंदी आणि इंग्लिशचं सोडून दे, मराठी आणि हिंदी एवढा आता खराब झालाय ना, हिच्यावर बोलत नको जाऊ, मी शपथ सांगतो। तर काल मी ही सुरी घेऊन आलोय। ही बकरा कापायची सुरी आहे, कशी वाटते बा। काल देऊ मी कसं कापलं आता याच्यातून, कचकच 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 कापलं आता। जोगेश्वरी वेस्टला गेलेलो मी शोरमा खायला, तेव्हा ही घेऊन आलो। तिकडे धार काढत होते, कडक आहे, मोठीच्या मोठी सुरी। आमच्या घरात एवढ्या मोठ्या सुऱ्या वापरत नाही, पण मी पण बोललो आता जरा थोडंफार कलेक्शन करून घेतो। म्हणजे जेवण बनवायला थोडी सवय, म्हणजे मी जेवण बनवतो याला घरात कोण खात नाही, ऍटलिस्ट मी कांदा कटिंग करून देईन, काय ना काहीतरी काम करीन, त्यामुळे घेतलंय हे। मम्मी मी तुला काम करून देत नाही का बाई? लादी पुसतो, भांडी घासतो। लादी पुसतो, भांडी जेवणाच्या रिलेटेड सांग। भांडी घासतो वगैरे बाईवाला काम नाही, लड़का क्या माँ का बाईवाला काम करतो। मम्मी ही सुरी आणली तुला, ह्याच्या तू केसेस ऐकलेस ना, मर्डर करून फ्रीज मध्ये टाकलेले वगैरे? उलटी केस होईल। ओ असं आहे काय? ठीक है, इसका सही यूज कर दूंगा, याद रखना। हाँ अपोजिट पार्टी है। बोलायचं नाही मराठी। आता मी कुठपर्यंत झालंय काम याच्यामध्ये? काय नाही झालंय, फक्त मी ग्रेव्ही काढून घेतली। हे टोप नाही, कुकर, सॉरी। कुकर ठेवलाय आणि त्याच्यामध्ये घी टाक। तेजपत्ता किधर दिखा दे। हे बाय, मेरे घर में तेजपत्ता विजपत्ता नहीं है, तो घी टाकला जात आहे। घी एवढं? घी एवढं टाकायचं मी? आता भात जास्त आहे ना, 1.5 स्पून घी। अरे हेच पाहिलं ना बा, माझं डोकं वापरतो। अरे आहे ना। अच्छा ओके, सॉरी। मी कधी तुझं डोकं घ्यायला मला कमी आहे। तुला असं मी बोललो काय? मी बोलतो थोडं हेल्प करतो, तसंच काढतो मी हेल्प करतो बोलतो तुला। तर हे आमच्या घरात आता कुकरमध्ये घी टाकले गेलेलं आहे। पुढे तेजपत्ता घाल ना। माझ्या घरात सर्व सामान मला माहिती असतं, मी कुठे आहे काय नाही, ठीक आहे? तुम्ही आता जेवण बनवायला आलात दोघं काम करून, म्हणजे काय बोलतात त्याला मम्मी, काम करायला जेवण बनवायला येतात त्यांना आचारी। आचार्यांना जास्त डिमांड आहे, माहिती आहे तुला? हा मम्मी तेजपत्ता टाकला याच्यामध्ये। आता नेक्स्ट याच्यामध्ये टॅमॅटो, आलं, लसूण, कांदा टाकायचं। हे आधीच त्यांनी करून घेतलेलं ना तुम्ही? हे आता सही बघ, हे बनणार आहे ग्रेव्ही।
हे पुलाव बनवता तर काय बनवता तुम्ही? कोलंबी पुलाव. कोलंबी पुलाव. याच्यामध्ये ग्रेव्ही पण लागते अशी. तू तो मुंह बंद रख रे भाई, बदली कामगार. मम्मी बना रही है भाई, यहाँ से यहाँ वहाँ सजेशन देने से अच्छा है ना. बासमती तांदूळ आहे ना, बासमती तांदूळ आहे. 1-1.5 तास उमळत ठेवले. ओके ठीक आहे. मी बासमती तांदूळ दाखवू शकतो 1-1.5 तास, पण त्याच्या आधी माझा ऐका. इकडे आहे ना का चायपेक्षा किटली गरम असते ना, तशातला सीन आहे. त्यातलं कोणती गोष्ट कोणाला येत नाही, तायराला तर अजिबात येत नाही. पण एवढे बडे बडे बातें करेल ना कि काय बोलूं. इतना खाने का रेसिपी मेरा ही बना के दूर डाला है, याद रख. हाँ थोड़ा बहुत आता है, मैंने कुछ इसमें एग्री भी किया है. थोड़ा बहुत आता है बोल सकता हूँ. तेरा किटली गरम हो रहा है तो बना रही है क्या तुम? हाँ क्या किटली. किटली. हे तांदूळ मम्मी काय 1 तास 1.5 तास भिजत ठेवले. आणि आता बासमती आहे ना तांदूळ, बासमती तांदूळ 1.5 तास भिजत ठेवायला लागतात. आणि नंतरला धुवून फोडणी घालायची. धुवून फोडणी द्यायचं. तोपर्यंत बघा हे बॉईल होते. चांगलं शिजलं पाहिजे. टॅमॅटो कच्चा आहे, टोमॅटो कच्चा आहे, आलं लसूण. सर्व शिजलं पाहिजे चांगलं. मी सांगतोय तसं करत जा मम्मी. मग हा मी सांगतोय तसं करशील तर चांगलं बनेल जेवण. म्हणून तर तू सांगतो तसंच करते. हा गुड गर्ल. मी तुला गर्ल बोललोय, गर्ल गुड गर्ल. ठीक आहे. चांगली. तुला चांगलं वाटतंय ना, मग आता जसं बोलतोय तसं कर. आता याच्यामध्ये मीठ मसाला घालूया. मीठ मसाला घाल. आता मीठ किती स्पून टाकणार? मीठ 1 चम्मच टाकते. 1 चम्मच मीठ. या मिठाचा अंदाज तुला आहे ना मम्मी? कारण का आम्ही आयोडीन युक्त नमक आणतो. प्युरोचं नमक आणतो. प्युरोचं येतं यार, वेगळा डिफरंट कलर आहे हा. एकदम प्युअर व्हाईट कलर नाही आहे मिठाचा, तो डिफरंट कलर आहे. आणि मी त्याच्यामध्ये स्पून पण आतमध्ये टाकलेला लास्ट ब्लॉगमध्ये जेव्हा मी काहीतरी बनवतो तेव्हा. आता ह्याच्यामध्ये 1 चम्मच तिखट. 1 चम्मच तिखट. अजून थोडं टाकते. म्हणजे तू डिसाईड कर आधी 1 टाकणार का 1.5 टाकणार? 1.5 टाकते. 1.5 चम्मच तिखट. आणि हा मसाला बनवून घेतलेला आहे स्पेशली सुचिता सूर्यकांत जठार यांनी. काय बोलते? काय काय बनवून घेतलं मी? काय काय टाकलंय या मसाल्यामध्ये? काय काय टाकलेलं? मिरच्या 4 प्रकारच्या आणि सगळे गरम मसाले. आणि टिकाऊ राहण्यासाठी राई, तरी येण्यासाठी राई, आणि टिकाऊ होण्यासाठी मीठ टाकतात. त्याच्यात मीठ टाकतात, जाडं मीठ टाकतात वाटताना. त्याच्याने ते टिकतं चांगलं. वर्षभर राहणार आहे. आणि स्वस्त पण पडतं. जर का कोणाला मसाला पाहिजे असेल तर आम्हाला DM करा, कमेंट्स करा, तर आम्ही तुम्हाला मसाला स्वस्तात देऊ. तर तुझं आमच्याकडे बनवलेलं आहे. आणि आमचा संपल्यावर आम्ही अजून बनवू. याच्यामध्ये काय नारळ किसून दूध काढलेलं आहे. हे ते ह्याच्यात फोडणीत टाकते. हे टाकल्यावरती काय होतं? फोडणी चव आहे ना, नारळाची टेस्ट येते ना जरा. हो. असं चिकन पण करतात. पण जास्त मेहनतवालं काम नाही मम्मी. मला टेस्टी करायचं तर टाइम द्यायलाच हवा. हे जास्त मेहनतवालं काम वाटतंय. आता खाशील तेव्हा बोलशील. काय बोलीन? छान आहे. कड आला आता मस्त व्यवस्थित. हो सही आहे. अरे मैं भी आ गई रे. त्याच्यामध्ये कोलंबी टाकते. कोलंबी टाकणार त्याच्यात व्यवस्थित. तांदूळ, पाणी नाही टाकायचं ते. आता बघा राईस, त्याच्यात कोलंबी टाकणार ना? नाही टाकणार. ते राईस गेलं. आता याच्यामध्ये पाणी नाही टाकणार. घे तुला काय घ्यायचं, मी मध्ये मध्ये नाही करत आहे. ओके. हे जरा असं परतायचं म्हणजे त्या दुधाच्या याच्यामध्ये जरा मिक्स झालं. ओके. तर ह्याला काय स्टीम वगैरे द्यायची अजून? माझं काम आहे विचारणं. 2-3 शिट्या करायच्या. पाणी टाकायला लागेल ना पण? आता कुकरला लावतोय ना. हा कुकरला लावतोय तर मग त्याला जरासं ढवळून वगैरे करायला नको. ओके. आता त्याच्यात पाणी टाकते. किती?
हे गरम पाणी टाकणार मम्मी? गरम पाणी टाकल्यामुळे भात व्यवस्थित होतो. हो. आणि ह्याच्यात जे उरलेलं आहे ते मसाला परत आम्ही आता ह्याच्यात टाकतो. काही एक वेस्ट जाऊ देणार नाही. ह्याच्यामध्ये पण आहे पाणी होते. सगळं पाणी होतं त्याच्यात. पण दूध आता टाकतोय. दूध राहिलं ना बाबा, मेहनत आहे मागे, वेस्ट थोडी जायला देणार. तुम्ही तर बाबा कोणती गोष्ट वेस्ट जायला देत नाही. पाणी टाकायचा अंदाज किती असतो मम्मी? आपल्यावर असतं. हो, थोडं खिचडी टाईप पाहिजे तर हे थोडं. आता याच्या 3 शिट्या करायच्या. आता याच्या 3 शिट्या करायच्या. आमच्या इथे शिटी वाजत नाही पण याची वाजते. तर सही आहे. ते राहू दे ना घी मध्ये. आता हे ठेवलेलं आहे 3 शिट्या होईपर्यंत हे ठेवलेलं आहे आम्ही. आता हे कुकरचे 3 शिट्या होईपर्यंत माझ्याकडे टाइम आहे. सो मी तुम्हाला सांगतो, हा जो मसाला आहे हा मम्मी घरी बनवते. हा वर्षातून एकदा बनवते. आणि मग नंतरला जर का जास्त क्वांटिटीमध्ये बनवते तर कांजूरमार्ग किंवा कांजूरमार्गवरनं इथे येतो किंवा इकडनं तिकडे जातो माझ्या मामा मामीकडे, किंवा आमच्या स्पेशली घरासाठी बनवते. असं काय मला एवढं माहीत नाही काय काय बनवते. पण ह्याच्यात जे जे मम्मीने इन्ग्रेडियंट्स सांगितले ते त्यात ॲड करून आता म्हणजे हा जास्त टाईम ठेवण्यासाठी वगैरे पण मी जाडा मसाला वगैरे टाकतात. आणि खूप चांगल्या प्रकारचा मसाला असतो हा. मालवणी मसाला असतो. मग मालवणी मसाला ना का कोकणी मसाला आहे? मालवणी मसाला आहे. संडे बन मसाला. तर हा मसाला आमच्याकडे बनतो. जर का तुम्हाला पाहिजे असेल हा मसाल्याची ऑर्डर जर का द्यायची असेल तर कमेंट करा. आम्हाला ऑर्डर प्लेस होईल तर माझी मम्मी बनवून मग तुम्हाला देईल. मे बी हा नवीन बिझनेस चालू होऊ शकतो माझ्या मम्मीसाठी. तर पॉसिबल असेल, तुम्हाला पाहिजे असेल तर ऑर्डर करा, कमेंट करा, मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो आम्ही. 3rd शिटी झाली आहे. मी झाला ना राईस रेडी. फटाफट झाला यार. हे झालं रेडी. प्रॉन्स पुलाव. याच्यावरती ओपन करून थोडंसं कोथिंबीर टाकली आहे. जरूर करा. लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट.